हाय, वेलकम बॅक टू एक्सप्लोर विथ सायली. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण मी माझ्या माहेरी गेली होते आणि आता मी परत घरी आलेली आहे. माहेरी जायच्या आधी मी पटेल मार्टला गेले होते, पण आज आम्ही डीमार्टला जातो आहे कारण घरातली काही स्नॅक्स संपलेले आहेत तर ते मला घ्यायचे आहेत. आणि हा आहे माझा आजचा लूक. तर डीमार्टमध्ये काय काय शॉपिंग करते ते बघूया. आणि ही बघा अनाया पण रेडी झालेली आहे. बाहेर थोडंसं खेळायला निघाले आहे. पाठीवर तिची छोटीशी बॅग घेतली आहे, त्यात तिची पाण्याची बॉटल सुद्धा आहे. अनाया चालली आता गाडीत बसायला. अनायाला नेहमी पुढच्या सीटवर बसायचं असतं, त्यामुळे मॅडम पुढे बसले आहेत आणि मी मागे बसते. तिचे छोटे छोटे हट्ट रोजच सुरू असतात, पण ते पूर्ण करण्यातही एक वेगळीच मजा असते. बघा कशी. आता मी पण बसून घेते गाडीत. आम्ही डीमार्टला पोहोचलो आहोत आता. अनाया तर माझ्याही आधी पुढे पुढे चालली आहे. तिला बाहेर फिरायला आणि नवीन नवीन गोष्टी बघायला खूप आवडतं. तर चला मग आता सुरू करूया आजची शॉपिंग. इकडे बघ, इकडे बघ. मी आता एक शॉर्ट गाऊन घेतलेलं आहे. अनायासाठी हे कुरमुरे घेतलेले आहेत. ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे पतंजलीचं. डव सोप घेतलेली आहे अक्षयसाठी. त्यानंतर आम्ही पीनट बटर घेतलं आहे. अंजीर पण संपलेले, ते सुद्धा घेतले. त्यानंतर हे केक घेतले 2. आज श्रीखंड पुरीचा बेत होता म्हणून श्रीखंड घेतलं वारणाचं आणि मखाना घेतला. तर आता आम्ही निघालो आहोत. डीमार्टची शॉपिंग झालेली आहे. आता फक्त भाज्या घ्यायच्या बाकी आहेत म्हणून आम्ही मार्केटमध्ये जात आहोत. घरी गेल्यावर दाखवते आम्ही काय काय घेतलं आहे ते. आता मी भाजी घेऊन निघाले आहे. भाजीमध्ये टोमॅटो, घेवडा असंच काय काय घेतलेलं आहे. आता आम्ही चहा प्यायला जाणार आहोत. काय कर बाय कर बाय. आम्ही चहा प्रेमी आहोत. हे आम्ही पनीर आणि व्हेजिटेबल्स घेतलेत आणि हे डीमार्टची शॉपिंग. चला तर बघूया काय काय घेतलंय ते. अनायासाठी कुरमुरे घेतले, हँड ग्लोव्ज, भांडी घासण्यासाठी, डव सोप अक्षयसाठी, मी बॉडी वॉश यूज करते. आणि हे किचनचे काउंटर पुसण्यासाठी खूप छान आहे. त्यानंतर मखाना, देन अंजीर. रसगुल्ला घेतला, छोटाच घेतला कारण खूप क्रेविंग झालेली मला रसगुल्ला खायची. आणि हे डार्क फॅन्टसीचे केक्स घेतलेत. म्हटलं बघू कशी टेस्ट आहे. ॲलोवेरा जेल पतंजलीचं आहे, खूप छान. देन पीनट बटर. तर हे सगळं आम्ही घेतलेलं आहे. जास्त काहीच नव्हतं घ्यायचं. हे अंजीर स्पेशली आणि हँड ग्लोव्ज वगैरे त्यासाठी आम्ही गेलेलो. आणि हे किचन काउंटरचे क्लोथ्स आहेत ते घेण्यासाठी. आणि ह्या वारणाचा श्रीखंड घेतला आम्ही. आज पुरीचा बेत आहे ना म्हणून. आम्ही घरी आलेलो आहोत आणि मी आता चेंज केलेला आहे. हा तोच गाऊन आहे जो आज मी खरेदी केला आहे डीमार्टमधनं. खूप कम्फर्टेबल आहे. आज श्रीखंड पुरीचा बेत आहे. हे मी तुम्हाला 3 वेळा सांगून झालेलं आहे. तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये रवा टाकलेला आहे मी 2 ते 3 चमचे. चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि गरजेनुसार पाणी टाकून पूर्ण मिक्स करायचं. रवा टाकल्याने पुरी मस्त सॉफ्ट होते. पीठ छान मळून झाल्यावर नॉर्मल 1 चम्मच ऑइलने हे करायचं आणि 10 ते 15 मिनटं असंच झाकून ठेवायचं.
आणि आता मी ते लाटायला घेतलं आहे. लाटल्यानंतर मी पुरी फ्राय पण करणार आहे. तुम्ही बघतच राहा माझी स्किल किती भारी भारी आहेत. मी किती फटफट फटफट करते. फक्त 15 मिनटात माझ्या पुरी लाटून वगैरे फ्राय वगैरे करून पण झालेल्या आहेत. बघाच तुम्ही आता पुढे पुढे काय काय होतंय ते. आणि हे ऑइली वगैरे सगळं सध्या खाते. जिमचे पैसे भरलेले आहेत मी. फक्त 10 दिवस गेले असेल, 10 पण नाही 7 का 6 दिवस गेले असेल आणि पूर्ण महिनाभर मी गेलीच नाही. त्याच्यानंतर 25 दिवस. आता पुन्हा मला जॉईन करायचे आणि याच्या स्कूलचं पण ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याच्यामुळे सध्या गडबड चालू आहे आणि मला आय इन्फेक्शन झालेलं, त्यामुळे मी जिम स्किप केली. आणि मी ते पुरीचं लाटते ना, ती मॅट आहे ना, ती मी ऑनलाईन मागवले. कारण आपण पाहिजे तेवढी मोठी लाटू शकतो, गोलच्या गोल अशी. कारण पोळीपाटावर आपल्या एवढी मोठी नाही होत, कारण ते लहान असतो ना पोळीपाट आपला. तर हे ना खूप मोठी मॅट आहे, तर त्याच्यामुळे पाहिजे तेवढं आपण मोठं पापड करू शकतो. बघाच तुम्ही. आणि पुरीची व्हिडिओ वगैरे कशी थोडी लॉंग आहे ना, तर काय बोलावं काहीच समजत नाही, म्हणून मी अशी बडबड बडबड करते आहे. आणि आता पुऱ्या बघा किती मस्त अशा फुलत आहेत. तर रवा टाकला ना आपण यामध्ये की पुरी मस्त फुलते ती आणि सॉफ्ट पण होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मी आता देवाला नैवेद्य दाखवते. आणि माणूस किती कष्ट करत असला तरी त्याच्या कष्टांना यश मिळण्यासाठी देवाची साथ असणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने करायला मला आवडतं. आणि माझा खूप प्रचंड विश्वास आहे देवावर. देवाची कृपा आणि आपली मेहनत, बस एवढंच पुरेसं असतं. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे. सकाळची नेहमीची कामं सुरू आहेत आणि दिवसाची सुरुवात आता बघूच कशी होते. अक्षयसाठी हे ब्रेकफास्ट तयार केलेला आहे आज मी. त्यानंतर अक्षयचा टिफिन रेडी केलेला आहे. भाजी भाकरी आणि काकडी आणि बीट आहे. टिफिन पॅक करून आता तो पण ऑफिसला निघणार. तो गेल्यानंतर मग मी माझी कामं आवरणार. त्याला आता मी टिफिन देते आणि तो आता निघाला ऑफिसला जायला. सो आता अक्षय ऑफिसला गेलाय. आता मी पण फ्रेश होते. मग भेटू. बाय. आणि आता मी फ्रेश होऊन आली आहे. अंघोळ झाल्यावर दिवसाची सुरुवात अजून छान वाटते. अनाया पण अजून झोपलेलीच आहे. आणि इकडे मॅडम अजून गाढ झोपलेले आहेत. मी आता मस्त चहा घेते. अनाया पण उठलेली आहे आता. फ्रेश वगैरे झालेली आहे ती. बघा किती इनोसंट. तुझी फ्रॉक कशी आहे? वाव. आता अनायाला खायला पाहिजे काहीतरी. काय झालं? तर मी अनायासाठी पॉपकॉर्न बनवलेत आता. अनाया हे बघ काय. का? चल इकडे. नो अनाया. नो नो. चल लवकर. ठेवून दे तिथे. ठेवून दे फोन. आता तिला ती चेअरच पाहिजे, त्यावर बसेल तरच खाणार ती. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.